नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण परिशिष्टे आणि भाग यांच्यावर आयोगाने मुख्य परीक्षेला जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न बघणार आहोत। एकूण प्रश्नांची संख्या आहे 15, जे मुख्य परीक्षेला विचारले गेलेले आहेत ते हे प्रश्न आहेत कंबाईन मुख्य परीक्षेला। त्याच्यानंतर परिशिष्टे आणि भागांवर मी आत्ताच 2 दिवसापूर्वी एक परवा भागांवर व्हिडिओ टाकला आहे आणि काल परिशिष्टांवर व्हिडिओ टाकला आहे। तर ते अगदी मी इन डिटेल ॲनालिसिस करून आणि पाठ पण कसं करायचं, लक्षात कसं ठेवायचं हे सगळं मी तुम्हाला इन डिटेल सांगितलेलं आहे। ठीक आहे, तर माझं म्हणणं आहे की कृपया ते दोन्ही व्हिडिओ तिकडे जाऊन बघा, तुम्हाला लगेच इकडे फरक जाणवेल की उत्तर कसे पटकन सुटतात। ॲटलीस्ट ज्यांनी व्हिडिओ बघितलेले आहेत आणि ते जर हे व्हिडिओ बघायला येत असतील तर त्यांना हे लगेच कळेल की अरे आपल्याला सहजगत्या आणि कमी वेळेत विदिन अ सेकंद तुम्हाला उत्तरं क्लिक होत आहेत। आणि ज्यांनी बघितलं नसेल, ज्यांनी कोणी आत्तापर्यंत ते दोन्ही व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी हे ॲनालिसिस करा, वाटल्यास तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि नंतर ते व्हिडिओ जाऊन पुन्हा हा व्हिडिओ बघा, तुम्हाला हा फरक लगेच जाणवेल की उत्तर कसे फटाफट सुटतात। आता जे ऑलरेडी सिनियर झालेले आहेत, ज्यांनी मेन्स दिलेले आहेत, त्यांचा अभ्यास झालेला असतो, त्यांना जास्त काही फरक पडणार नाही। पण असंही काही नसतं, कारण मुख्य परीक्षेला पण खूप ऑब्स्टॅकल येतात, आपला अभ्यास झालेला नसतो, छोट्या छोट्या गोष्टींवरून आपले मार्क्स जातात। ठीक आहे, तर मग माझं म्हणणं काय आहे, तुम्ही इनिशियल स्टेजला असाल तरी हा व्हिडिओ फारच महत्त्वाचा आहे, कारण तुम्ही त्या 2 व्हिडिओवरून ह्या प्रश्नांचं ॲनालिसिस करू शकतात। आणि जे मुख्य परीक्षेला आहे त्याच्यात आपल्याला वेळ वाचतो, जर आपला अभ्यास व्यवस्थित आणि म्हणजे एकदम व्यवस्थित पद्धतशीर झालेला असेल तेव्हा आपल्याला कोणत्याही गोष्टीचं टेन्शन नसतं। नाहीतर जर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी की माहितीच नसतील, आठवतच नसतील, तर मग आपण हे विचार करतो अरे 10वं परिशिष्ट कशाशी संबंधित होतं, 9वं कशाशी होतं, साधं हे आठवत नाही की 4थं परिशिष्ट राज्यसेवेच्या जागा अलॉटेड आहे, किती आहे, कोणत्या राज्याला, याच्याशी रिलेटेड आहे, हे सुद्धा आपल्याला पटकन आठवत नाही। तर ज्यांचा अभ्यास झालेला असतो त्यांना त्या गोष्टी लगेच क्लिक होतात आणि आपला तिथे वेळ वाचतो। ठीक आहे, आता राज्यसेवेला एका तासात 100 प्रश्न असतात। ठीक आहे, तिथे थोडाफार विचार करायला वेळ असतो, त्यामुळे तो एक तिथे बेनिफिट असतो। पण कंबाईन सारख्या परीक्षेला, मुख्य परीक्षेला पण आणि पूर्व परीक्षेला पण आपल्याला एका तासात सगळे 100 प्रश्न सोडवायचे असतात, त्याच्यात मॅथ्स पण असतं 20-25 मार्काला। तर बघा किती धावपळ होत असेल, किती टेन्शन येत असेल। तर त्यामुळे ह्या गोष्टीचं गांभीर्य समजून घ्या आणि दोन्ही व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमचा तिथे वेळ वाचेल आणि तुम्हाला उत्तरे लवकर सुटतील। ठीक आहे, त्याच्यानंतर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मला 2-3 जणांच्या कमेंट आल्या होत्या की तुम्ही सायन्सवर लेक्चर घ्या प्लीज, सायन्सचे पण PYQ घ्या। आता मी तुम्हाला खरं सांगते, मी ऑलरेडी सायन्सचे PYQ स्टार्ट केलेले आहेत पण मला जेवढा आत्ताचाच प्रॉब्लेम नाही आहे, खूप आधीपासूनचा हा प्रॉब्लेम आहे की सायन्सचे व्हिडिओ मी टाकले ना त्याला व्ह्यूज अजिबात येत नाही। मग मला हा प्रश्न पडतो की मी एवढी मेहनत तुमच्यासाठीच करते, मग व्ह्यूज का येत नाही? बरं, तुमच्या कमेंट्स पण आहेत, मी त्यानुसार व्हिडिओ पण टाकते। बरं असू द्या ना, मी मुख्य परीक्षेचे टाकू दे, मी माझे स्वतःचे टाकू दे, मी पूर्व परीक्षेचे टाकू दे। आता मला एक सांगा की समजा जीवाणूजन्य रोगावर एखादा मुख्य परीक्षेला असू दे, पूर्व परीक्षेला असू दे प्रश्न आला, बरं विषय बदलणार आहे का, ते जीवाणू बदलणार आहे का, त्यांची नावं बदलणार आहे का? नाही ना। मग तुम्ही मुख्य परीक्षेचा मी व्हिडिओ टाकलाय की पूर्व परीक्षेचा टाकलाय याच्यावरून तुम्ही जज नका ना करू, कारण मला माहिती आहे की मी किती अभ्यास करून ते व्हिडिओ बनवते। म्हणजे मी माझ्या उभ्या आयुष्यात स्वतःच्या परीक्षेसाठी सुद्धा इतका अभ्यास केला नसेल जितका मी तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी, म्हणजे तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी इतका अभ्यास करते। अक्षरशः मी माझ्या वेळेस जर एवढ्या नोट्स काढल्या नसेल तेवढ्या मी आत्ता काढतेय। माझं सांगण्याचं तात्पर्य काय, म्हणजे मी अक्षरशः फक्त जाऊन बसलेली आहे। माझे जेव्हा मी पेपर द्यायची तेव्हा अभ्यास झालेला नसायचा, मी जाऊन बसायची आणि त्या परिस्थितीत मी पास व्हायची। कळतंय का तुम्हाला मी एवढं का सांगते? जर तुम्ही मला कमेंट करता, बरं मला कदाचित ते बिचारे विद्यार्थी बघतही असतील ज्यांनी कमेंट केल्या, आम्हाला हा प्रश्न पडतो, मग सायन्स तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने येतं का, तुम्हाला नको आहे का? नसेल हवं तर तसंही सांगा, मी सायन्सचे व्हिडिओज बनवणार नाही।
म्हणजे मला सांगण्याचा उद्देश एवढा आहे, कमेंटही असतात, सायन्सचे व्हिडिओही हवे असतात, इवन मी ट्रिक्सच्या स्वरूपात पण माझे व्हिडिओ बनवलेले आहेत, ठीक आहे. मग बघत का नाही, किंवा मग तुम्ही स्वतः इग्नोर करतायत का सायन्सला? एकदा बघून तर बघा. जर तुम्हाला म्हणजे दोन गोष्टींनी लोक इग्नोर करतात, एक तर तो विषयच आवडत नसेल, मग तुम्हाला बघायचंच नसेल म्हणून तुम्ही दूर दूर पळता की नाही आपण ऑप्शनलला टाकलाय, किंवा अभ्यास झालेला असतो मग गरजच नसते बघायची असं असेल. हां, तुमचा अभ्यास झाला असेल, तुम्हाला बघायची गरज नसेल तर तुम्ही बिंदास नका करू तो व्हिडिओ, पण तुम्ही पळू नका त्या विषयापासून दूर. कारण मी पुन्हा सांगते, मी एवढा अभ्यास माझ्यासाठी स्वतःसाठी, अजूनही मी पेपरला जाणार असेल ना तर एवढा अभ्यास मी कधीच करणार नाही. मी कधीच एवढी बल्की पुस्तकं घेऊन माझ्या याच्यात वाचलेले नाही आहे. हे पुस्तकच मी जे मुख्य परीक्षेचं आणलंय ते ती सिरीज कंप्लीट करण्यासाठी आणले, नाही तर मी नसतं आणलं, कळतंय. आणि मी नाही सांगत तुम्हाला जास्त माझ्याविषयी, पण मला एवढंच सांगायचं आहे की मी जर आता मी तुम्हाला हे पण सांगते, आता मोनोसॅकॅराइड, डायसॅकॅराइड, पॉलिसॅकॅराइड, हां त्याचे उदाहरणं असतात ते मी तुम्हाला सांगत असते. हां, तर ते जर मुख्य परीक्षेला एखादा प्रश्न आला असेल तर ती ट्रिक मी तिथेच सांगेल ना. मी पुन्हा त्याच्यासाठी पूर्वपरीक्षेचा थोडी प्रश्न बघेल. माझा सांगण्याचा उद्देश इतकाच, पूर्वपरीक्षा असू दे, मुख्य परीक्षा असू दे, किंवा मी स्वतः व्हिडिओ तयार केलेले असू दे ट्रिक्सच्या स्वरूपात, सगळे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी कामं येणार आहे. त्यामुळे जज नका करू की पूर्वपरीक्षेचा व्हिडिओ आहे की मुख्य परीक्षेचा आहे, ठीक आहे. ॲटलिस्ट सायन्स झालं, नंतर पॉलिटी हा सब्जेक्ट झाला, असे काही काही सब्जेक्ट आहेत जे पूर्व आणि मुख्य तुम्ही त्याचे केले ना. इतिहास पण तसाच, तुम्ही जर त्याचे व्हिडिओज केले, त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला पूर्वलाही फायदा आहे, मुख्यलाही फायदा आहे. बस मला एवढंच सांगायचं होतं. मला तुमचा वेळ घ्यायचा नसतो, पण मला एक सायन्स विषय तुम्हाला बोलायचंच होतं. दुसरी गोष्ट, मला एका मॅडमची काही दिवसापूर्वी कमेंट आली होती आणि एका सरांची आत्ता रिसेंटमध्ये एक कमेंट आली की तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कुठे करायचं. त्या मॅडमचीही हीच कमेंट होती, त्या सरांची पण हीच कमेंट आहे. तर मी सगळ्यांना हेच सांगते की सध्या दोघांनाही मी रिप्लाय कमेंटला हाच दिला होता की सध्या तरी माझ्याकडे असं कॉन्टॅक्ट करण्यासाठी माध्यम उपलब्ध नाही आहे. कमेंट बॉक्समध्येच तुम्ही मला कमेंट करू शकता, मी तुम्हाला तिथे मेसेज करून गाईड करू शकते, किंवा तुम्ही सांगा जर लाईव्ह लेक्चर घ्यायचं असेल तर मी लाईव्ह येते. पण तुम्ही पुढे पण कोणती थोडीफार स्ट्रेंथ असली पाहिजे की जेणेकरून मग तुम्ही मला प्रश्न विचारा, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देईल, ठीक आहे. एक आहे. आणि त्या व्यतिरिक्त जर मला काहीतरी माध्यम सापडलं की आपण ह्या माध्यमातून एकत्र राहू शकतो, तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, तर मग ते मी नक्कीच तुम्हाला लगेच रेग्युलरली क्लासमध्ये सांगत जाईल, ठीक आहे. तर तोपर्यंत तुम्ही नक्कीच मला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला प्रश्न विचारू शकता, ठीक आहे. आणि माफी मागते तुमच्या सगळ्यांची की 7 मिनिटं मी अवांतरच बोलले, 8 मिनिट झाले आहेत. इथून पुढे आपण लेक्चर स्टार्ट करूया. पण सांगण्याचा उद्देश असा की सब्जेक्ट कोणताही असो, लेक्चर कोणतंही असो, कारण मी ॲट अ टाईम मला माहिती की मी खूप पुस्तकं चाळते, खूप प्रश्नपत्रिका चाळते, माझ्याकडे गठ्ठे आहेत अक्षरशः पडलेले प्रश्नपत्रिकांचे, पण माझ्या नोट्स असतात त्या पण मी चाळते. म्हणजे अशा खूप गोष्टी, म्हणजे मी व्हिडिओ बनवायला घेते तेव्हा माझ्या साईडला एक छोटा स्टूल आहे, तो ठेवते आणि त्याच्यावर 7-8 पुस्तकं तर माझे तिथे पडलेले असतात, कारण मला रेफरन्सला लागतात. अशा पद्धतीने माझं व्हिडिओ बनवायचं काम चालू असतं. म्हणून मी तुम्हाला म्हणते की स्वतःचा फायदा करून घ्या, आणि जर तुम्ही बघितलं तर मलाही आनंद होतो की खरंच फायदा होतोय ह्या गोष्टींचा, ठीक आहे. आपण बघूया. बघा, महत्त्वाचे परिशिष्टे आणि भाग याच्यावर काय काय प्रश्न विचारले आहेत. बरं, परिशिष्ट आणि भाग यांच्यावर जी काही मी व्हिडिओ बनवले आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिकडे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. बघा, पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या 11व्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या विषयांचा समावेश होतो. आता हे लेक्चर एकदम प्लेन असणार आहे, कारण ऑलरेडी मी ट्रिक्स खूप जीव तोडून तिकडे दोन्ही व्हिडिओजमध्ये सांगितले आहेत. त्यामुळे आता फक्त हे एवढंच असेल की प्रश्न, त्याचं उत्तर, प्रश्न आणि त्याचं उत्तर, बाकी एक्सप्लेन मी जास्त कुठेही काही करणार नाही आहे, कारण लगेच उत्तर इथे आपले क्लिक होत आहेत, कारण आपलं ऑलरेडी तिकडे अभ्यास झालेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या 11व्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या विषयांचा समावेश होतो. 11वी अनुसूची विचारलाय तर पंचायतीचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या. आणि 11वी अनुसूची कोणत्या घटनादुरुस्तीने ॲड झालेली आहे तर 73वी घटनादुरुस्ती 1992 ने, ठीक आहे. आणि 12वी घटनादुरुस्ती
12वी नाही, 12वं परिशिष्ट 74वी घटना दुरुस्ती 1992 ने ॲड झालेलं आहे. ठीक आहे, इथेही दिलेलं आहे त्यांनी, हे बघा. आता इथे सरांनी दिलेले आहेत, पूर्ण परिशिष्ट दिलेले आहेत 12. आता ते काय मी इथे रिपीट करत नाही, कारण ऑलरेडी आपले झालेले आहेत. बघा, 11वं परिशिष्ट कशाशी संबंधित आहे? पंचायतींचे अधिकार व जबाबदाऱ्या यात आहेत. यात 29 विषय आहेत. हे परिशिष्ट सन 1992 मधील 73व्या घटना दुरुस्ती कायद्याने समाविष्ट करण्यात आलं आहे आणि त्याच्याशी रिलेटेड कलम आहे 243G. ठीक आहे. नंतर परिशिष्ट 12 बघा, नगरपालिकांचे अधिकार व जबाबदाऱ्या यात आहेत. यात 18 विषय आहेत. हे परिशिष्ट सन 1992 मधील 74व्या घटना दुरुस्ती कायद्याने समाविष्ट केले आहे 243W. ठीक आहे. बघा पुढे दुसरा प्रश्न आहे, राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टामध्ये भारतातील घटक राज्यांची नावे व त्यांचा भौगोलिक विस्तार याबाबतच्या तरतुदी केल्या आहेत? तर ते आहे पहिले परिशिष्ट. ठीक आहे. बघा तिसरा प्रश्न आहे आपला, 71व्या घटना दुरुस्ती कायदा 1992 द्वारे भारतीय संविधानाच्या 8व्या परिशिष्टामध्ये खालीलपैकी कोणत्या भाषा जोडण्यात आला? कोणते म्हटले त्यांनी? 71वं घटना दुरुस्ती 1992. मी ट्रिक काय सांगितली होती, किंवा माझी नाहीच आहे ती ट्रिक, ऑलरेडी ती सर्व परिचित आहे, पूर्ण यूट्यूबला सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती असते. काय ती ट्रिक? 21 + 71 = 92. ठीक आहे. तर मग ही आहे 21वी घटना दुरुस्ती, ही आहे 71वी आणि ही आहे 92वी घटना दुरुस्ती. 21वी घटना दुरुस्तीने सिंधी, नंतर 71वी घटना दुरुस्तीने NMK म्हणजे नेपाळी, मणिपुरी आणि कोंकणी, आणि 92वी घटना दुरुस्तीने BDMS म्हणजे बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाली. ठीक आहे. तर ह्या गोष्टी ह्या भाषा ॲड झालेल्या आहेत. बघा, 71व्या घटना दुरुस्ती कायदा 1992 द्वारे भारतीय संविधानाच्या 8व्या परिशिष्टामध्ये कोणत्या भाषा ॲड झालेल्या आहेत? बघा, कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी. अबक सिंधी कशाने झालेली आहे? तर ती 21व्या घटना दुरुस्तीने झालेली आहे, जी 1967ची आहे. बघा, आपण पुढचा प्रश्न बघूया. भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागात मूलभूत अधिकारांचा समावेश करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे 3ऱ्या. पुढे बघा, जोड्या जुळवायला सांगितलेले आहेत. आपण डायरेक्ट उत्तराच्या स्वरूपातच बघू. 10वे परिशिष्ट रिलेटेड आहे पक्षांतर बंदी कायदा. 8वे परिशिष्ट रिलेटेड आहे संविधानात समाविष्ट असलेल्या भाषा. 5वे परिशिष्ट रिलेटेड आहे अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमातींचे प्रशासन व नियंत्रणाबाबत तरतुदी. आणि 7वं परिशिष्ट आहे केंद्र आणि राज्यांमध्ये अधिकारांचे वाटप करणारी सूची. ठीक आहे. 7वं परिशिष्ट कशाशी संबंधित? तर सूचीशी रिलेटेड. ठीक आहे, झालं. 10वं आहे पक्षांतर बंदी. 5वं आहे अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमातींचे प्रशासन व नियंत्रण. 8वं आहे संविधानात समाविष्ट असलेल्या भाषा आणि 7वं आहे केंद्र आणि राज्यांमध्ये अधिकारांचे वाटप. ठीक आहे. पुढे बघा, 6वा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या 12व्या अनुसूचीमध्ये कोणत्या विषयांचा समावेश होतो? ठीक आहे. हे फक्त आपल्यासाठी नवीन आहे, जे आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर नाही झालेलं आहे, ते जरा नीट बघा. बघा, भारतीय राज्यघटनेच्या 12व्या अनुसूचीमध्ये कोणत्या विषयांचा समावेश होतो विचारला आहे. टोटल 12व्या अनुसूचीत किती? 18 विषय सांगितलेले आहेत आणि 11व्या अनुसूचीत 29 विषय सांगितलेले आहेत. तर जे 18 विषय आहेत त्याच्यात कोणत्या याचा समावेश होत नाही? तर टपाल सेवा याचा समावेश होत नाही. आणि कशाचा समावेश होतो? रस्ते आणि पूल, अग्निशमन सेवा, झोपडपट्टी, पुनर्विकास यांचा समावेश होतो. ठीक आहे. आता ह्या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी पाठ करून ठेवा, आणि हे फक्त मी तुम्हाला दाखवते की कोणत्या 18 विषय आहेत ज्यांचा समावेश होतो, आणि सेपरेट मी त्याच्यावर व्हिडिओ घेऊन येते. 11वं आणि 12व्या परिशिष्टामध्ये जे काही विषय आहेत ना, कोणत्या विषयांचा समावेश होतो याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ आणते, आणि हे सध्या मी तुम्हाला दाखवते. जर तुम्हाला बघायचं असेल, वाचायचं असेल तर तुम्ही हे वाचू शकता. ठीक आहे. पुढे बघा, भारतीय राज्यघटनेत 12वी अनुसूची 74वी घटना दुरुस्ती 1992 अन्वये समाविष्ट करण्यात आली. यामध्ये एकूण 18 विषयांचा समावेश होतो. 12वी अनुसूची नगरपालिका प्रशासनासंदर्भात आहे. पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या जोड्या योग्यरित्या जुळलेल्या आहेत? आता बघा, जर आपण बघितलं, पहिलं परिशिष्ट राज्यसभेचे जागा वाटप, हे तर अगदी चुकीचं आहे. पहिलं परिशिष्ट त्याच्याशी रिलेटेड नाहीये. राज्यसभेची जागा वाटप आहे 4थ्या परिशिष्टात. ठीक आहे.
त्यामुळे समजा आपण जर अ बघितलं तर त्यांनी काय विचारलंय, योग्य जोड्या कोणत्या जुळलेल्या आहेत. योग्य विचारलं आहे, अ तर चुकीचं आहे म्हणून पहिलं, तिसरं आणि चौथं ऑप्शन तिथेच गड झालं. उत्तर येतं ब क ड. ठीक आहे, तरी आपण जोड्या लावलेल्या बघून घेऊ. परिशिष्ट तिसरे विविध शब्द. परिशिष्ट 6वे आसाममधील आदिवासी भागातील प्रशासनाशी संबंधित तरतुदी. परिशिष्ट 10वे पक्षांतर विरोधी कायदा. ठीक आहे, आणि इथे टोटल सगळे भाग पण दिलेले आहेत. ते पण मी तुम्हाला फक्त दाखवते कारण आपले ऑलरेडी ते झालेले आहेत. ठीक आहे, तुम्हाला जर वाचायचे असतील तर मी इथे तुम्हाला मुद्दामून दाखवते. बघा पुढचा काय माहिती दिली आहे. केंद्र व राज्य यामध्ये कायदेविषयक, कार्यकारी, प्रशासकीय व वित्तीय अधिकाऱ्यांची विभागणी करण्यात आलेली आहे. हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. बघा, कायदेविषयक संबंध आणि प्रशासकीय संबंध म्हटलं तर भाग 11 मध्ये आहे. भाग 11 बरं का. अनुसूची आणि भाग या दोघांमध्ये कन्फ्यूज होऊ नका. भाग 11 म्हटलंय मी, परिशिष्ट 11 नाही म्हटलंय, किंवा अनुसूची 11 किंवा शेड्यूल 11 नाही म्हणते. भागांची गोष्ट चालू आहे. कायदेविषयक भाग 11 जे आहे, भाग 11 मध्ये कायदेविषयक आणि प्रशासकीय संबंध येतात, आणि वित्तीय संबंध जर विचारले तर भाग 12 मध्ये येतात. हे नीट लक्षात ठेवा. बघा, कायदेविषयक संबंध कलम 245 ते 255 आणि प्रशासकीय संबंध 256 ते 263. वित्तीय संबंध कलम 264 ते 293. ठीक आहे, पुढे बघा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये सिंधी भाषेचा समावेश डॅश डॅश साली करण्यात आला. आपण इतक्यात बघितलं, मी तुम्हाला इतक्यात सगळं समजून सांगितलं. बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, त्यांनी फक्त साल विचारलं आहे, घटना दुरुस्ती नाही विचारली आहे, म्हणून साल पण माहिती पाहिजे घटना दुरुस्तीचं. ठीक आहे, बघा मी काय म्हटलं, 21व्या घटना दुरुस्तीने सिंधी भाषा ऍड झाली आहे, आणि इथे ऑप्शनमध्ये सांगितलं 21वी घटना दुरुस्ती 1967 साली झाली, आणि त्याच्यातूनच मग आपल्याला पुढचं उत्तर सॉल्व्ह होतंय. बघा काय त्याचं उत्तर आहे, तर 1967 साली सिंधी भाषेचा समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे, बघा सुरुवातीला भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात 14 भाषा होत्या, नंतर त्या 22 झाल्या आहेत. 22 भारतीय भाषा बघा, आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, मल्याळी, मराठी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू, उर्दू, सिंधी, नेपाळी, मणिपुरी, कोंकणी, बोडो, डोगरी, मैथिली, संथाली. ठीक आहे, पुढे बघा. परिशिष्ट 8 मध्ये एकूण 4 घटना दुरुस्तीने 8 भाषा समाविष्ट करण्यात आल्या आहे. ऍक्च्युली असं म्हणा की परिशिष्ट 8 मध्ये एकूण घटना दुरुस्त्या झाल्या आहेत 4, आणि ज्या भाषा समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत त्यासाठी घटना दुरुस्ती आहेत 3. बघा, या ज्या 3 घटना दुरुस्ती आहेत, 21वी, 71वी आणि 92वी, या 3 घटना दुरुस्तीने काय झालं आहे, भाषा ऍड झालेल्या आहेत. आणि जी 96वी घटना दुरुस्ती आहे 2011, यानुसार ओडिया भाषेचं नाव बदलून उडिया करण्यात आलेलं आहे. ही आहे कोणती घटना दुरुस्ती, तर 96वी घटना दुरुस्ती, ज्याच्याने नाव बदलण्यात आलं. ठीक आहे, बघा पुढे. तसेच या परिशिष्टात मारवाडी, इंग्रजी, भोजपुरी, फारसी यांसारख्या भाषा समाविष्ट नाही. ठीक आहे, मारवाडी, इंग्रजी, भोजपुरी, फारसी. पुढे बघा, पुढचा प्रश्न बघूया आपण. खालील विधानांपैकी कोणते विधान चुकीचं आहे विचारलंय त्यांनी. तर बघा, संविधानाने 10व्या भागात कलम 244 अन्वये विशिष्ट प्रदेशांना अनुसूचित प्रदेश आणि आदिवासी प्रदेशाचा दर्जा देऊन प्रशासनाच्या विशेष पद्धतीची तरतूद करण्यात आली आहे. हे बरोबर आहे. अनुसूचित प्रदेश आणि अनुसूचित जमातीच्या प्रदेशाचे प्रशासन आणि नियंत्रण याबाबतच्या तरतुदी 5व्या परिशिष्टामध्ये आहेत. बरोबर आहे. आसाम, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोरम या ईशान्य पूर्वेकडील राज्यातील आदिवासी प्रदेशाच्या प्रशासनाबाबत तरतुदी 6च्या परिशिष्टात आहेत. हे पण बरोबर आहे. ठीक आहे. आणि चौथा आहे, एखादा प्रदेश अनुसूचित घोषित करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. राज्यपालांना आहे का नाही, राष्ट्रपतींना आहे. म्हणून हे विधान आपलं चुकीचं आहे आणि हे आपलं उत्तर आहे. बघा, एखादा प्रदेश अनुसूचित घोषित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. राज्यपालास राष्ट्रपतींच्या निर्देशानुसार एखाद्या मागास प्रदेशाच्या विकासासाठी विकास महामंडळे स्थापण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. अनुसूचित घोषित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे आणि राज्यपालाला राष्ट्रपतींच्या निर्देशानुसार एखाद्या मागास प्रदेशाच्या विकासासाठी विकास महामंडळे स्थापण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. पुढे बघा,
आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोरम या राज्यांच्या आदिवासी प्रदेशांना द्यावा लागणाऱ्या खनिजाच्या रॉयल्टीबाबत प्रश्न उद्भवल्यास अंतिम निर्णय राज्यपालांचा असतो। हे स्टेटमेंट पण एक महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। बघा पुढचा प्रश्न 10व्या नंबरचा काय आहे, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही विचारतात? नाही। भारतीय राज्यघटनेची 9वी अनुसूची ही राज्य विधिमंडळाच्या जमीन सुधारणा विषयक काही कायदे व ठरावासंबंधी आहे। भारतीय राज्यघटनेची 9वी अनुसूची ही राज्य विधिमंडळाच्या जमीन सुधारणा विषयक काही कायदे व ठरावासंबंधी आहे। अगदी बरोबर। भारतीय राज्यघटनेची 10वी अनुसूची ही 1985च्या 52व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट केली असून त्यामध्ये पक्षांतराच्या कारणावरून अपात्रतेसंबंधीच्या तरतुदी आहे। अगदी बरोबर। आणि तिसरं स्टेटमेंट आहे, भारतीय राज्यघटनेच्या 11व्या अनुसूचित नगरपालिकांचे अधिकार, प्रतिकार आणि जबाबदाऱ्या संबंधित तरतुदी आहे। हे विधान चुकीचं आहे। तर नगरपालिकांचे अधिकार दिलेले आहेत 12व्या अनुसूचित आणि 11व्या अनुसूचित पंचायतींशी रिलेटेड दिलेले आहेत। ठीक आहे, स्पष्टीकरण बघा। विधान क मध्ये 11व्या अनुसूचीमध्ये पंचायत देण्याऐवजी नगरपालिका दिलेले आहे, त्यामुळे हे विधान चुकीचे आहे। ठीक आहे, बघा 11वा प्रश्न, जोड्या लावा। भारतीय संविधानाचे प्रथम परिशिष्टाच्या संदर्भात बघा, भाग अ संबंधित आहे ब्रिटिश भारतात देशातील प्रांत। हा पण एक प्रश्न नीट लक्ष देऊन बघा, कारण हा आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये तो कव्हर झालेला नाहीये, त्यामुळे आधी एक जो प्रश्न सांगितला होता तो आणि हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे। नीट लक्षपूर्वक ऐका आणि पाठ पण करा। भाग अ, आता त्यांनी काय म्हटलंय, भारतीय संविधानाचे प्रथम परिशिष्टाच्या संदर्भात आहे। भाग अ मध्ये काय होते, ब्रिटिश भारत देशातील प्रांत होते। भाग ब मध्ये संस्थानिकांचे राज्य होते। भाग क मध्ये केंद्रीय प्रशासकीय राज्य होते आणि भाग ड मध्ये अंदमान आणि निकोबार होते। ठीक आहे, बघा पाठ करून टाका। भाग अ विचारलं तर ब्रिटिश भारत देशातील प्रांत, भाग ब संस्थानिकांचे राज्य, भाग क केंद्रीय प्रशासकीय राज्य आणि भाग ड अंदमान व निकोबार। ठीक आहे, बघा 1950च्या मूळ घटनेत भारत देशातील राज्यांचे विभाजन 4 गटांमध्ये करण्यात आले होते। ते पुढील प्रमाणे, भाग अ पुन्हा वाचते, 1950च्या मूळ घटनेत भारत देशातील राज्यांचे विभाजन 4 गटांमध्ये करण्यात आले होते। ते पुढील प्रमाणे, भाग अ मध्ये 9 राज्य होते, भाग ब मध्ये 9 होते, भाग क मध्ये 10 आणि भाग ड मध्ये 1च होतं। हे नीट लक्षात ठेवा। पुन्हा सांगते, भाग अ मध्ये 9, भाग ब मध्ये 9, भाग क मध्ये 10 आणि भाग ड मध्ये 1। कसं लक्षात ठेवणार, 9, 9, 10 आणि 1। ठीक आहे, भाग अ मध्ये राज्य 9, यामध्ये पूर्वीचा ब्रिटिश प्रांताचा समावेश होता। त्यानंतर भाग ब मध्ये बघा, भाग ब राज्य, याच्यात 9 राज्यांचा समावेश आहे। यामध्ये पूर्वीच्या संस्थानिक राज्यांचा समावेश होता। भाग क राज्य 10, यामध्ये केंद्रशासित क्षेत्रांचा समावेश होता आणि भाग ड 1 राज्य, यामध्ये अंदमान व निकोबार बेटे या एकाच राज्याचा समावेश होता। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेतील परिशिष्टे आणि त्यांचा तपशील यांच्या जोड्या जुळवा। तर जोड्या जुळवूनच वाचू आपण। 7वं परिशिष्ट, केंद्र आणि राज्यांमध्ये अधिकार वाटप। ठीक आहे, 7वी अनुसूची सूच्यांशी रिलेटेड, सूची मी ट्रिकमध्ये पण सांगितलं, स फॉर 7 आणि स फॉर सूची। 9वं परिशिष्ट जमीन सुधारणा कायदा, 8वं परिशिष्ट कार्यालयीन भाषा आणि 12वं परिशिष्ट नगरपालिकांचे अधिकार, अधिसत्ता आणि जबाबदारी। ठीक आहे, बघा 13वा प्रश्न, सुरुवातीला म्हणजेच जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये डॅश डॅश भाषा होत्या, तर 14 भाषा होत्या आणि नंतर 8 भाषा ॲड झाल्या आणि किती झालं मग 22 भाषा टोटल झाल्या। ठीक आहे, आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे। केंद्र आणि घटक राज्यांच्या संदर्भातील बहुतांश तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या 11व्या भागामध्ये आहेत। आपण
भाग जेव्हा पाहिले होते तेव्हा 11वं परिशिष्ट कसं लक्षात ठेवायचं ते सांगितलं होतं, त्यावरून हा प्रश्न आपला लगेच सुटतो. ठीक आहे, बघा भाग 15 नाही, प्रश्न 15 काय आहे? भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट 6 मध्ये डॅश डॅश या 4 घटक राज्य क्षेत्रामधील जनजाती जमाती क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत तरतूद आहे. तर कोणता? आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम. काय सांगितली होती मेट्रिक? अमटम, AMTM. आणि M फॉर मणिपूर नाही. M फॉर मणिपूर नाही हे लक्षात ठेवा. हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. M फॉर आहे मेघालय आणि मिझोरम, आणि मणिपूर नाही हे तुम्हाला कटाक्षाने लक्षात ठेवायचं आहे. 6वं परिशिष्ट कलम 244 उपकलम 2 व 245 उपकलम 1. परिशिष्ट 6 मध्ये आसाम, मेघालय, मिझोरम, त्रिपुरा या 4 घटक राज्य क्षेत्रातील जनजाती इन ब्रॅकेट जमाती क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत तरतूद आहे. सरांनी पण इथे ट्रिक दिलेली आहे बघा. आमे मित्री अशी ती ट्रिक आहे. 6व्या परिशिष्टामध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम या राज्यांमध्ये स्वायत्त जिल्हे व स्वायत्त विभाग स्थापण्याची तरतूद आहे. स्वायत्त जिल्हे व स्वायत्त विभाग यांची रचना व पुनर्रचना करण्याचा राज्यपालांना अधिकार आहे. स्वायत्त जिल्हे व स्वायत्त विभाग यांची रचना व पुनर्रचना करण्याचा राज्यपालांना अधिकार आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. 5वं परिशिष्ट आर्टिकल 244 उपकलम 1 संबंधित आहे. या परिशिष्टातील तरतुदी आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोरम ही राज्ये वगळता, ठीक आहे, वगळता उर्वरित राज्यातील अनुसूचित क्षेत्रे म्हणून घोषित केलेल्या प्रदेशांना लागू आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ इथेच समाप्त होतो. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.